प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो मी की देवबाप्पाने ही सुंदरशी वेळ दिलेली आहे की या वेळेमध्ये आपण देवबाप्पाचं गौरव करावं, त्याच्या नावाला उंच करावं आणि त्याच्यापासून आज आपल्याला काय निरोप आहे हे जाणून घेण्यासाठी आज आपण भक्तीची सुरुवात प्रार्थनेने करू. प्रार्थना करा बंधू. पवित्र 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 सान्निधीश परमेश्वरा, खरोखर तू महान आहेस प्रभू. मान सन्मान गौरव सर्व मी तुला दे. हे प्रभू, या सायंकाळच्या वेळेस तू पगारे पास्टरांना जे वचन सांगणार आहे आम्हाला, ते वचन आम्हाला समजू दे आणि त्या वचनाप्रमाणेच कृती होऊन दे. कृती होऊ दे. आणि क्षेत्रीय परिवार, गायकवाड परिवार, आढाव परिवार यांचे सर्व लेकरं बाळं सुखी व आनंदी ठेव. आणि पगारे पास्टरांचं येणं जाणंही प्रभू तू सुखाचं कर, अशी मी तुझ्या चरणी प्रार्थना करतो. मान सन्मान गौरव सर्व मी तुला दे. आमेन. आमेन. प्रियांनो, हा अंतिम समय अतिशय नाजूक समय आहे आणि हा नाजूक समय कोणत्या समयाला समाप्त होईल कोणी सांगू शकत नाही. परंतु मत्तेच्या 24व्या अध्यायामध्ये काही गोष्टी येशू ख्रिस्ताच्या येण्याच्या प्रमाणाच्या अगोदर होणं गरजेचं आहे असं देवबाप्पांनी त्या ठिकाणी सांगितले. आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने देवबाप्पाने हे विशेष करून सांगितलेलं आहे त्या अध्यायामध्ये की जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये सुवार्ता गाजवली जाईल, मग जगाचा शेवट होईल. आजच्या समयाला मला सांगा, कोणताही व्यक्ती, कोणताही विश्वासणारा असं म्हणेन का की येशू ख्रिस्ताची सुवार्ता अजूनही कुठं कोणत्या गावापर्यंत, जिल्ह्यापर्यंत, राज्यापर्यंत गेली नाही? म्हणता येईल आजच्या समयाला कोणाला? अहो, साऱ्या जगामध्ये देवबाप्पाची सुवार्ता गेलेली आहे. आणि जेव्हा एक वचन आपण पाहूया, 2 वचनं पाहू आणि मग आपण याच विषयाला कंटिन्यू ठेवू. विचारातून आपण सध्या चाललेलो आहोत. इब्रिकराचं पत्र, याकोबाचं पत्र, 1 अध्याय 17वं वचन. तिथं बघा काय म्हटलेलं आहे. प्रत्येक उत्तम देणगी व प्रत्येक पूर्णदान वरून आहे, ते ज्याला विकार नाही व जो फिरण्याने छायेत जात नाही, अशा प्रकाशाच्या पित्यापासून उतरते. आणखी एक वचन बघू. योहानकृत शुभवर्तमान 3 अध्याय 27वं वचन. योहानाने उत्तर दिले, मनुष्याला स्वर्गातून दिल्या वाचून काही मिळत नाही. बघा, या दोन्ही वचनामध्ये देवबाप हे सांगत आहे की जे काय मिळतं, जे काय होतं, जे काय दिसतं आपल्याला, ते प्रभू परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे दिसतं. आणि प्रियांनो, आता जवळपास देवबाप्पाची सुवार्ता सांगणं स्टॉप झालेलं आहे. वरून फर्मान इश्यू झालेला आहे की मला जेवढे प्रियजन हवे होते तेवढे प्रियजन मी माझ्या राज्यात घेतलेले आहे. आता आम्हाला इतर प्रियजनांची काळजी करायची नाही, कारण देवबाप काळजी करत नाही तर आम्हाला पण काळजी करायची आवश्यकता नाही. परंतु जे कुणी या कठीण समयाला पाहून, या अंतिम समयाचे लक्षणं पाहून जो कुणी प्रभूकडे येईल, प्रभू त्याला घालवून पण देणार नाही, त्याचा इन्कार पण करणार नाही. इब्री 13:5 प्रमाणे
देवबाप त्याचा स्वीकार करील. परंतु या अंतिम समयामध्ये मला नाही वाटत की कोणाच्या मनामध्ये प्रभूविषयी अशी इच्छा प्रेरणा येईल. कारण प्रत्येक देणगी वरूनही, प्रत्येक देणं देवापासूनही. त्यांनी जर देणं थांबवलंय प्रियांनो, तर मनुष्य आपल्या बळाने आणि आपल्या ताकदीने काय करणार आहे? मत्तेच्या 5व्या अध्यायात सांगितलं, तुम्ही आपला एक केस काळा किंवा पांढरा करायला समर्थ नाही. मग एवढा मोठा डिसिजन घेणं देवबाप्पाचा कोणाला शक्य होईल? पण धन्य ते असतील प्रियांनो, जे कुणी या समयामध्ये पण प्रभूचा धावा करत प्रभूकडे येतील. पण आत्ताचं वातावरण त्या प्रकारे राहिलेलं नाही ज्या प्रकारे पूर्वी होतं. आता फार स्ट्रिक्ट सगळ्या गोष्टी यायला लागलेल्या आहेत आणि या गोष्टी येण्याचं कारण वरून फरमान मंजूर झालेलं आहे. जवळजवळ देवबाप्पाने आता त्याच्या राज्यामध्ये येण्याच्या लोकांचा दरवाजा बंद करून टाकला आहे. आता आम्हाला जे काही प्रभू येईपर्यंत सेवा करण्याची संधी देवबाप देईल ना, ते आपल्या विश्वासणाऱ्यांमध्येच सेवा करण्याची आम्हाला संधी आहे. आता आम्हाला इतर गोष्टींचा विचार करण्याची गरज राहिलेली नाही. आणि जर एखादा इतर गोष्टींचा विचार करील तर मग त्याने स्वतःच्या जबाबदारीने त्या गोष्टीचा विचार करण्याची वेळ आलेली आहे. म्हणून रोम 13:11 मध्ये देवबाप्पाने सांगितलंय, समय ओळखून तुम्ही हे करा. आता कोणता समय चाललाय, सध्याचं वातावरण काय आहे, सध्या कशा परिस्थित्या आम्ही आमच्या डोळ्याने अनुभवतो, हे पाहूनही जर आम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे चालण्याची प्रक्रिया करत नाही, मग त्याचा परिणाम आम्हालाच भोगावा लागणार. प्रियांनो, धन्य ते प्रियजन असतील जे प्रभूसाठी सर्व काही प्रभूसाठी देण्यासाठी तयार राहतील. मग ते काही असू द्या, कोणत्याही गोष्टीचे देणं असू द्या, त्याच्यासाठी जो विश्वासणारा, जो सेवक रेडी तयार असेल, तो प्रभूसाठी अतिशय अनमोल असा देवाच्या नजरेमध्ये पात्र आहे. पण हे सर्व अनमोल पात्र होणं सर्वांना संभव होत नाही. ज्यांना प्रभूंनी तशी कृपा पुरवली आहे, तशा प्रकारचं मार्गदर्शन केलंय, त्यांनाच हे करणं शक्य होईल. म्हणून एक दाखला बायबलमध्ये सांगितलेला आहे. त्या दाखल्याला पाहण्या अगोदर आपण एक वचनाकडे लक्ष देऊया. आणि जे वचन आपण आता पाहणार आहोत ते वचन आपल्या संदेशाचं आहे. इफिसकरास पत्र 5वा अध्याय आणि त्याचं 16वं वचन. इफिसकरास पत्र 5वा अध्याय त्याचं 16वं वचन. तिथं असं लिहिलंय, संधी साधून घ्या कारण दिवस वाईट आहे. आता बायबलच्या आरवीच्या भाषांतरामध्ये वेळेचा सदुपयोग करा कारण दिवस वाईट आहे असं आरवीच्या भाषांतरात आहे. ओवीच्या भाषांतरामध्ये संधी साधून घ्या हा शब्द या ठिकाणी आलेला आहे. प्रियांनो, आम्हाला संधी कोणती साधायची आणि कोणती संधी साधायची नाही हे प्रभूच्या आत्म्याशिवाय कळणार नाही. आम्ही प्रभूच्या संपर्कात आणि प्रभू आमच्या संपर्कात असल्याशिवाय आम्हाला या अंतिम समयामध्ये देवाच्या इच्छेप्रमाणे चालणं शक्य होणार नाही. म्हणून अंतिम समयामध्ये सर्वप्रथम विश्वासणाऱ्यांनी, सेवकांनी या गोष्टीला तपासणं गरजेचं आहे. काय प्रभू माझ्या संपर्कात आहे, मी प्रभूच्या संपर्कात आहे, काय पवित्र आत्मा माझ्यामध्ये आहे आणि तो माझ्यामध्ये राहून आपली इच्छा पूर्ण करत आहे. विश्वासणाऱ्यांमध्ये पण देवाचा पवित्र आत्मा आपली इच्छा पूर्ण करण्यास समर्थ आहे आणि सेवकांमध्ये पण राहून
पवित्र आत्मा आपली इच्छा पूर्ण करायला समर्थ आहे. फक्त सर्वप्रथम आमचं लक्ष या गोष्टीकडे असणं गरजेचं आहे, काय माझा आणि प्रभूचा समेट झालाय, संबंध आमचे चांगले आहेत. जर आमचे संबंध चांगले नसले तर आमचे संबंध चांगले का नाहीत, कोणती अडचण आहे आमच्या संबंधामध्ये चांगलं होण्यामध्ये, त्याला तपासणं गरजेचं आहे. प्रियांनो, ह्या अतिशय तोलामोलाच्या शेवटच्या समयामध्ये आम्ही जर देवाच्या सांगण्याप्रमाणे, देवाच्या इच्छेप्रमाणे स्वतःला प्रभू समोर आणलं नाही, मग वरती तर देवबाप म्हटलेलंच आहे, वर आल्यावर तुम्हाला न्याय तुमचा मी करणार आहे. इथूनच देवाबरोबर आपलं नातं चांगलं ठेवा. इथूनच तुम्हाला कळलं पाहिजे, अरे माझा आणि प्रभूचा संबंध एकदम चांगला आहे, प्रभूचं आणि माझं नातं व्यवस्थित आहे. प्रियांनो, ज्यांच्यामध्ये पवित्र आत्मा असतो ना, त्यांच्यामध्ये वेगळ्याच तऱ्हेचा उत्साह, वेगळ्याच तऱ्हेचा आनंद आणि वेगळ्या तऱ्हेचा जल्लोष त्यांच्यामध्ये दिसतो. त्यांना नेहमी प्रभूच्या गोष्टी करण्यामध्ये त्यांचं मन जास्त आकर्षित असतं. त्यांना जगातल्या गोष्टीविषयी तेवढं आकर्षण राहत नाही, जेवढं आकर्षण त्यांना प्रभूच्या गोष्टीविषयी असतं. परंतु सध्याच्या वातावरणात काही ठिकाणी असं दिसतंय माझ्या प्रियांनो, की विश्वासणाऱ्यांना देवाच्या गोष्टीपेक्षा जगाच्या गोष्टीमध्ये त्यांना जास्त आनंद वाटायला लागलाय. प्रभूच्या गोष्टी तेवढ्या त्यांना आनंददायी वाटू नाही राहिल्या, जेवढ्या जगातल्या गोष्टी त्यांना आनंददायी आणि सुखकर अशा वाटायला लागल्या. प्रियांनो, यालाच मत्ते 24 आणि त्याचं 12व्या वचनामध्ये जे प्रभू बोलला, अनीती वाढल्यामुळे बहुतांची प्रीती थंडावेल, ती प्रक्रिया या समयामध्ये काही ठिकाणी होत असलेली माझ्या प्रत्ययास आली. मला देव बाप्पाने ज्या ज्या ठिकाणी उपयोगात आणण्याचं ठरवलं, त्या त्या ठिकाणी मला या गोष्टी मी प्रामुख्याने अनुभवल्या. प्रियांनो, हे दाखला प्रभूने दिला आणि त्या दाखल्यामध्ये प्रभूने असं सांगितलं की माझ्या द्राक्ष मळ्यामध्ये तुम्ही जा आणि तिथं काम करा. 8 तास तिथं तुम्ही काम करा आणि काम केल्यावर तुम्हा प्रत्येकाला मी एक एक पावली तुमच्या कामाची मजुरी देईन. प्रियांनो, सगळेजण वेळेवर कामाला आले आणि वेळेवर त्यांनी काम सुरू केलं. पण एक जण असा आला त्या द्राक्ष मळ्यामध्ये की तो केवळ 1 तासासाठी त्याने द्राक्ष मळ्यामध्ये काम केलं आणि जेव्हा मजुरी देण्याची वेळ आली तेव्हा सर्व जणांचं लक्ष कोणाकडे होतं? जो 1 घंटा काम करण्यासाठी आला होता ना द्राक्ष मळ्यामध्ये, त्या व्यक्तीकडं सगळ्यांचे नेत्र लागले की आता याला मजुरी देताना किती मजुरी मिळते, कारण याने फक्त 1 तासाचं काम द्राक्ष मळ्यामध्ये केलेलं आहे. आम्ही तर दिवसभर काम केलंय आणि आम्हाला जी मजुरी मिळणार आहे तिथं आमची मजुरी आम्हाला मिळणच, पण या 1 तास काम करणाऱ्याला किती मजुरी मिळती याच्याकडं सगळ्यांची नेत्र लागली. पण जेव्हा मजुरी देण्याची वेळ आली, प्रत्येकाला एक एक पावली प्रभूंनी दिली आणि जो 1 घंटा काम करायला शेतात आला होता त्याला पण प्रभूंनी 1च पावली दिली. आणि जेव्हा बाकीच्यांनी पाहिलं तेव्हा ते आपसात कुजबूज करायला लागले, कुरकुर करायला लागले. 1 तासासाठी हा गडी आला काम करायला, प्रभूंनी याला 1 पावली आमच्या बरोबरच मजुरी दिली, आम्हाला मजुरी वाढवून का नाही दिली? याला जर 1 पावली 1 तासाची देतात, आम्ही तर किती घंटे राबलो त्या शेतामध्ये
आम्हाला जास्त पावले भेटले पाहिजे असं काहींच्या मनात विचार आला असेल आणि प्रभूने त्यांच्या मनातले विचार जाणले आणि प्रभू त्यांना म्हणाला, गड्यांनो, मी तुमच्याशी काय करार केला होता की द्राक्ष मळ्यामध्ये तुम्ही काम करायचं आणि माझ्याकडून एक पावले घेऊन जायची. आता तुम्ही माझ्या सांगण्याप्रमाणे शेतामध्ये काम केलं निर्धारित वेळेप्रमाणे. आता जो करार तुमच्यात आणि माझ्यात झाला होता एक पावलीचा, त्या कराराप्रमाणे मी तुम्हाला एक पावली दिली. पण हा जो गडी आला शेवटच्या 1 तासा अगोदर आलेला आहे, याने पण शेतामध्ये इमानदारीने काम केलं, याला पण मी एक पावली दिली. तुम्हाला एवढं आश्चर्य वाटण्याचं कारण काय? त्याने पण इमानदारीने 1 घंटा का होईना काम केलं. तुम्ही जसे 8 घंटे काम केलं तसं याने 1 घंटा काम माझ्या शेतामध्ये इमानदारीने केलेलं आहे. माझी पावले आहे, माझ्या जवळ देण्याचा हक्क आहे. मला कोणाला कसं द्यायचं, काय द्यायचं हे ठरवणारा मी आहे. तुमच्याशी जो करार मी केला त्या कराराप्रमाणे तुम्हाला मी दिलंय. याने 1 घंटा काम केलं, याला पण मी एक पावली दिली. का दिली? कारण याने अगदी इमानदारीने माझ्या शेतामध्ये 1 तासभर काम केलं. आता 1 तासभर काम केलं म्हणजे देव बाप्पाला या 1 तासभर कामाच्या माध्यमातून काय सांगायचं होतं त्या प्रियजनांना, ज्याने आपल्या आयुष्यामध्ये कधीच देवाच्या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही, कधीच बायबल वाचन केलं नाही, कधी प्रार्थना केली, कधी प्रार्थना नाही केली, कधी जेवणावर प्रार्थना केली नाही, झोपेची प्रार्थना केली नाही, कोणत्या अनुशासनामध्ये हा गडी त्याच्या समयामध्ये राहिला नाही. परंतु शेवटच्या घटकेला म्हणजे अंतिम समयामध्ये, जो अंतिम समय आम्ही म्हणतो आता, की अंतिम समय लागला, सुरू झाला. अंतिम समयामध्ये याच्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली की मी तर माझ्या जीवनामध्ये मनमानीचं जीवन आत्तापर्यंत वागत आलेलो आहे, करत आलेलो आहे, राहत आलेलो आहे. आता मला प्रभूच्या इच्छेप्रमाणे सर्व काही करायचं आहे आणि त्याने माझ्या इच्छेप्रमाणे करण्याचा प्रयत्नही केलेला आहे. प्रियांनो, या दाखल्याच्या माध्यमातून आम्हाला हे प्रभू शिकवित आहे, किमान विश्वासणाऱ्यांनी, सेवकांनी अंतिम समयामध्ये तरी प्रभू खुश होईल, प्रभू प्रसन्न होईल, प्रभूच्या मनाला आनंद वाटन, अशा प्रक्रियेचं जीवन हरेक विश्वासणाऱ्याने या अंतिम समयामध्ये जगण्याचा प्रयत्न करावा. त्या दाखल्याच्या माध्यमातून देव बाप्पाला आम्हाला एवढं शिकवायचं आहे की जरी तुम्ही आपल्या भावी जीवनामध्ये माझ्या इच्छा पूर्ण केल्या नाही, पण शेवटच्या घटकेला का होईना तुम्ही सावधान होऊन माझ्या इच्छेप्रमाणे करण्याची प्रक्रिया दाखवण्याचा प्रयत्न करा. आणि जो कुणी अशा प्रक्रियेमध्ये उतरल प्रियांनो, त्याला मत्ते 19 अध्याय 30व्या वचनाप्रमाणे जे पहिले ते शेवटले, शेवटले ते पहिले, याप्रमाणे बक्षीस देण्याची प्रभू तयारी करील. परंतु जगामध्ये सर्वात सोपं काय आहे? बोलणं आहे. बोलायला काही लागत नाही प्रियांनो, इतकं सोपं आहे जगामध्ये बोलणं, पण तेच बोलणं करणं तेवढं अवघड पण आहे. पण काही जण आहेत प्रभूच्या इच्छेप्रमाणे जे बोलतात त्याप्रमाणे करण्याची ते प्रक्रिया पण प्रभू समोर प्रकट करतात. म्हणून आम्हाला जर देवाकडून बरं का, देवाच्या मुखातून जर आम्हाला ऐकायचं असेल की मी निवडलेला आहे, तर आम्हाला प्रभूच्या इच्छेप्रमाणे करणं अत्यावश्यक आहे.
तुम्ही तुमच्या मुखाने किती निवडलेला म्हणत राहिले, पण वचनाप्रमाणे जर प्रभूला तुमचं चालणं दिसलं नाही, तर तुम्ही कधीही निवडलेले होऊ शकत नाही. तुमच्या मुखाने बोलण्यापेक्षा देव बाप्पाने तुम्हाला निवडलेलं म्हणणं हे कधी पण चांगलं आहे. म्हणून प्रियांनो, ही शेवटची संधी, शेवटची घटिका आम्हाला देवाच्या इच्छेप्रमाणे देवाकडून योग्य ते निर्णय जाणून घेण्यासाठी, स्वतःला अधिक तत्पर करण्यासाठी आम्ही प्रभूच्या सान्निध्यात आलं पाहिजे. आम्ही प्रभूच्या भयात राहिलं पाहिजे. प्रभूला जे आवडतं त्या गोष्टी करण्यामध्ये आम्ही आमचा जास्तीत जास्त वेळ देव बाप्पाला दिला पाहिजे. प्रियांनो, निदान अंतिम समयामध्ये तरी देव बाप्पासाठी वेळ काढण्याचा प्रयत्न करा. याच्यानंतर कुठली संधी राहणार नाही. प्रभू आल्यानंतर तुम्हाला काही करणं शक्य होणार नाही. प्रभू येण्या अगोदर तुम्हाला सर्व काही करणं शक्य आहे. आणि या गोष्टीचं प्रमाण विश्वासणाऱ्यांच्या मनामध्ये जागृत व्हावं म्हणून सेवकांना प्रभू पाठवतोय. जा माझ्या दासांनो, मला या घराला भेट द्यायचंय, मला त्या विश्वासणाऱ्यांना भेट द्यायचंय, त्यांना वेगवेगळ्या माध्यमातून माझ्या मनामध्ये जे निर्णय आहेत, जे विचार आहेत, ते विचार मला त्यांना कळवायचे आहेत. म्हणून ज्या सेवकामध्ये, ज्या विश्वासणाऱ्यामध्ये पवित्र आत्मा कार्य करतो, तो कधीही शांत बसत नाही. त्याला देवाचा आत्मा कधी शांत बसू देत नाही. तो सेवेला गेल्याशिवाय राहत नाही. प्रियांनो, आमच्या जीवनामध्ये किती संकट असू द्या, आम्ही कोणत्याही संकटाचा सामना करणारे असू द्या, पण आम्ही आमच्या देवाचं भय आणि देवाने आम्हाला जी आज्ञा बायबलमध्ये सांगितली आहे, ती तात्पुरती आज्ञा सांगितलेली नाही की काही महिने, काही वर्ष ही आज्ञा पाळानंतर बंद करून टाका. अशा अनुषंगाने मार्कृत शुभवर्तमान 16वा अध्याय 15व्या वचनामध्ये देव बाप्पाने लिहिलेलं नाही. तर देव बाप्पाच्या आगमनापर्यंत आम्ही देव बाप्पाची सुवार्ता सांगणं गरजेचं आहे. आता ही सुवार्ता आपल्या विश्वासणाऱ्यांमध्येच सर्वांना सांगण्याची इच्छा निर्माण होईल. कारण समय ओळखून तुम्ही हे करा, हे जे वचन देव बाप्पाने रोम 13वा अध्याय 11व्या वचनात देवबाप बोललाय, आता शब्दशः त्या वचनाप्रमाणे सेवक पण, विश्वासणारे पण करण्याची प्रक्रिया करतील. आणि जर त्यांनी याही समयाला ओळखून त्या प्रकारे करण्याची प्रक्रिया केली नाही, तर प्रभू म्हणून मी वचनात दिलं होतं समय ओळखून तुम्ही करा. तुम्ही समय ओळखला नाही, समयाच्या बाहेर तुम्ही केलं, त्याचा परिणाम तुम्हालाच भोगावा लागेल. म्हणून प्रियांनो, आम्ही देवाच्या भयात, देवाच्या सानिध्यात आणि देवाच्या योजनेप्रमाणे आम्ही सतत सेवा करणारे देवासमोर स्वतःला सादर व्हावे. म्हणून सेवकांचं आजही विश्वासणाऱ्यांच्या परिवारामध्ये देव बाप्पाच्या प्रेरणेने जाणं चालू आहे. आणि हे जाणं प्रभूचं आगमन होईपर्यंत बंद होणार नाही. जेव्हा प्रभू आम्हाला आकाशामध्ये दूतासह दिसेल, त्यावेळेला सुवार्ता सांगण्याचं कार्य बंद होणार आहे. जोपर्यंत आम्हाला दूतासह आमचा प्रभू आकाशात दिसत नाही, तोपर्यंत आम्हाला सुवार्ता सांगायची आहे. आता ज्याने जसं जमा केलेलं असेल त्या प्रकारे त्याला सुवार्तेमध्ये पवित्र आत्मा उपयोगात आणण्यासाठी रेडी आहे. पण तुम्ही जर काही जमाच केलेलं नसलं तर तुम्ही काय सांगणार मग? म्हणून प्रियांनो,
अंतिम समयामध्ये थोडं तरी प्रभूच्या गौरवासाठी आम्ही काहीतरी जमा करणं गरजेचं आहे. आणि ते जमा करण्यासाठी आम्ही पवित्र शास्त्राकडे लक्ष देणं गरजेचं आहे. पवित्र शास्त्र वाचणं गरजेचं आहे. आणि जे आम्ही वाचन करू त्या प्रकारे प्रक्रिया करण्याची प्रक्रिया आम्ही सुरू केली पाहिजे. तरच आमच्यासाठी हा अंतिम समय आशीर्वादाचा समय प्रभूच्या नजरेमध्ये होईल. मनुष्याच्या नजरेमध्ये आमचा अंतिम समय कसा पण असू द्या, पण देवाच्या नजरेमध्ये आमच्यासाठी अंतिम समय चांगला आहे असं प्रभू म्हटला पाहिजे. आणि अंतिम समयामध्ये जर चांगलं करण्याची प्रक्रिया देव बाप्पाला जर आम्हाला सादर करायची आहे, तर कोणत्याही वचनाकडे दुर्लक्ष करणं योग्य नाही. कोणत्याही वचनाला दोष लावणं बरं नाही. कोणत्याही वचनाच्या विरोधात वागणं प्रभूच्या नजरेमध्ये योग्य नाही. म्हणून प्रभूची इच्छा काय आहे हे आम्ही जाणून घेणं गरजेचं आहे. देवाची सर्वात पहिली इच्छा आहे की आम्ही पवित्र असावं. पहिले पेत्र 1 अध्याय 16व्या वचनात सांगितलंय, तुम्ही पवित्र असा कारण मी पवित्र आहे. आमचा प्रभू जर पवित्र आहे तर आम्हाला पण प्रभूच्या इच्छेप्रमाणे वागून देवासारखं पवित्र होण्याची देव बाप्पाने आम्हाला परवानगी दिलेली आहे. पण ती परवानगी पूर्ण करत असताना आम्हाला सगळ्या गोष्टी देवासाठी करणं गरजेचं आहे. काही करायचं, काही सोडून द्यायचं, हा वेळ आता निघून गेलेला आहे. आता जे पण करण्याची वेळ येईल ते अंतिम समयामध्ये आम्ही करण्यासाठी होईल तितका स्वतःला तयार करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि आमचं पवित्रीकरण झाल्यानंतर आम्ही कधीही आमच्या मनाच्या विरोधात वागण्याची तयारी शक्यतो करणार नाही. पण जर आम्ही प्रभूच्या इच्छेप्रमाणे स्वतःला पवित्र जर केलं नाही, मग आम्हाला एक धरायचं एक सोडायचं हे जे काय आम्ही करत आलेलो आहे, ही प्रक्रिया आमच्याकडून कंटिन्यू चालू राहील. म्हणून प्रियांनो, अंतिम समयामध्ये तरी आम्ही देव बाप्पाची इच्छा काय आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. त्याच इफिसकराच्या 5व्या अध्यायाच्या 17व्या वचनामध्ये आणखी एक वचन देव बाप बोललेलं आहे, ते पण आपण वाचूया. तुम्ही मूर्खासारखे होऊ नका, तर प्रभूची इच्छा काय आहे हे समजून घ्या. प्रियांनो, देवबाप अतिशय कळवळेच्या वाणीने, तळमळीने विश्वासणाऱ्यांना, सेवकांना म्हणत आहे, मूर्खासारखं वागणं आम्ही सोडून दिलं पाहिजे. मूर्खासारख्या गोष्टी करणं आमच्याकडून शक्यतो अंतिम समयामध्ये झाल्या नाही पाहिजे. राग जर आला तर आमचा सूर्य आम्ही मावळू द्यायचा नाही. रागाला तिथल्या तिथंच ठेवायचं. त्याला जास्त प्राधान्य आमच्या शरीरावर करू द्यायचं नाही. कारण सैतानाला वाव याच गोष्टीतून मिळतो. म्हणून प्रभू त्या इफिसकराच्या 4थ्या अध्यायाच्या 26-27 वचनात म्हणला, सैतानाला तुम्ही वाव देऊ नका. आम्ही जेवढं होईल तेवढं रागाला कंट्रोल करण्याचा जर प्रयत्न केला तरच आम्ही सैतानाला वाव न देणारे होऊ, असं त्या वचनात देवबाप बोलत आहे. प्रियांनो, देवबापाचं वचन आमच्यासाठी सरळ आहे. पण जेव्हा आम्ही त्या सरळ वचनामध्ये सरळ होण्याचा आम्ही प्रयत्न करत नाही ना, तेव्हा आम्हाला वचन जड वाटतं, अवघड वाटतं आणि आम्ही वचनाप्रमाणे न करण्याच्या प्रक्रियेमध्ये
वारंवार प्रभू समोर आलेले प्रभूला दिसतो. पण प्रभू पण आमचा कानवळू, दयाळू, ममताळू असल्यामुळं आमचे कितीही पाप लाखेसारखे लाल असले, ते बर्फासारखे पांढरे शुभ्र लोकरीसारखे तो प्रत्येक समयाला करत आहे. म्हणून आजपर्यंत आम्ही प्रभूच्या नावामध्ये आहोत, प्रभूचं नाव घेतो आणि प्रभूच्या इच्छा पूर्ण करण्याकडे आमचं लक्ष आम्ही आजपर्यंत लावत आहोत. प्रभूने जर आमच्यावर दया आणि कृपा करायचं सोडून दिलं ना प्रियांनो, कोणालाही प्रभूच्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी मनामध्ये इच्छा राहणार नाही. जो तो आपला मनातला मनोगत पूर्ण करण्याकडे जास्त लक्ष देईन, प्रभूच्या गोष्टीकडे लक्ष देण्याचा तो प्रयत्न करणार नाही. आज प्रभूची दया आणि कृपा आमच्यावर असूनही आम्ही प्रभूच्या इच्छेप्रमाणे काही ठिकाणी करण्याची प्रक्रिया प्रभूला आजही दाखवित नाही. निदान अंतिम समयात तरी आम्ही या गोष्टीकडे जास्तीत जास्त काळजीपूर्वक लक्ष देणं अति महत्त्वाचं आहे. प्रियांनो, प्रभू आम्हाला म्हणत आहे की माझी इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्या. देव बाप्पाची इच्छा अशी आहे का तुम्ही वचनाला दोष लावा, वचनाच्या विरोधात बोला, वचनाच्या विरोधात चाला? ही आहे का देव बाप्पाची इच्छा? दिलंय का तिथं असा शब्द? त्यांनी सांगितलंय माझी इच्छा काय आहे हे समजून घ्या. आणि त्याची इच्छा समजून घेण्यासाठी आम्हाला पवित्र शास्त्राकडे रोज आणि रोज लक्ष देणं, वाचन करणं आणि त्याप्रमाणे जे काय आम्हाला पवित्र आत्म्याने थोडं बहुत वचनातून समजू दिलंय ते करण्याची आम्ही प्रक्रिया देव बाप्पाला दाखवली पाहिजे. कोणत्याही समयाला या जगाचा अंत होणार, कोणत्याही समयाला आम्ही मत्ते 24:22 वचनाप्रमाणे उचलले जाणार आहोत. म्हणून तिथं देवबाप म्हणला निवडलेल्यांसाठी ते दिवस कमी करण्यात आलेले आहे. आता निवडलेले कोण आहेत हे प्रभू शिवाय कोणालाही सांगता येणं शक्य नाही. पण आम्ही वचनाप्रमाणे जर करण्याच्या प्रक्रियेमध्ये देवासमोर स्वतःला ठेवत राहिलो तर आम्हाला प्रभू निश्चित म्हणन की हा निवडलेल्या वाटेवर चालण्याचा प्रयत्न करत आहे. आम्हाला फक्त प्रयत्न करण्याचा अधिकार देवाने दिलाय. जो अधिकार आम्हाला देव बाप्पाने या समयामध्ये प्रदान केलाय त्या अधिकाराचा आम्ही चांगला उपयोग करावा. म्हणून देवबाप आमच्याकडे स्वर्गातून पृथ्वीकडे पाहत आहे. आदामाला सर्व अधिकार होते स्वर्गामध्ये, पण जेव्हा आज्ञाभंग केली आदामाने तेव्हा आदामामधले काही अधिकार प्रभूने स्वतः काढून घेतले आणि त्याला फक्त सांगण्यात आलं आता मागायचं, शोधायचं आणि ठोकायचं. या प्रक्रिया करत राहायच्या. माझ्या इच्छेप्रमाणे माझी इच्छा मी तुझ्यावर प्रगट करन. म्हणून मग ते 7:7 मध्ये दिलंय ते वचन. मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडलं जाईल. प्रियांनो, या प्रक्रियांना आम्हाला आत्म्याने आणि खरेपणाने देवाच्या समक्षतेमध्ये राहून करण्याचा जास्तीत जास्त आम्ही प्रयत्न केला पाहिजे. प्रियांनो, जर आम्ही याही समयामध्ये देव बाप्पाला खुश आणि संतुष्ट करण्याचा जर प्रयत्न करत नाही तर विचार करा तुमचं ख्रिस्तामध्ये येणं कशा प्रकारचं झालंय. देवाने तुम्हाला निवडलंय, कशासाठी निवडलंय, काय कारण होतं तुम्हाला निवडायचं देव बाप्पाला. आणि जर देव बाप्पाने तुम्हाला निवडलंय तर तुम्ही निवडलेल्या प्रमाणे देव बाप्पाच्या सानिध्यामध्ये स्वतःला ठेवण्याचा प्रयत्न करता का? जर प्रयत्न करत असाल
तर तुम्हाला शारीरिक आशीर्वाद, आत्मिक आशीर्वाद मिळाल्याशिवाय राहणार नाही. पण जर तुम्ही या प्रक्रियेपासून अंदर बाहेर ही प्रक्रिया जर तुमची चालू असेल, तर आता तरी अंतिम समयामध्ये फक्त देवाच्या इच्छेप्रमाणे करण्यामध्ये स्वतःला आणण्याचा, होईल तेवढा प्रयत्न करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. आणि जर हेही तुम्ही अंतिम समयामध्ये सादर नाही केलं, मग वर देवबाप तुम्हाला विचारणा करणारच आहे, पृथ्वीवर माझ्यासाठी तू काय केलं. त्या श्रीमंत व्यक्तीला ना, जेव्हा अग्नीच्या जाळात उभा राहिलं ना, तेव्हा त्याला देवाच्या गोष्टीचं महत्व कळलं. पण जोपर्यंत तो पृथ्वीवर होता ना, आयशीचं जीवन जगत होता, श्रीमंतीमध्ये त्याला वाटायचं हेच काही सर्व जीवन आहे. पण जेव्हा मरणानंतर वर गेला, तेव्हा त्याने जेव्हा पाहिलं लाजार अब्रामाच्या उराशी आहे आणि मी जाळामध्ये उभा आहे, तेव्हा त्याला आपल्या 5 भावाची आठवण झाली. पण जोपर्यंत तो पृथ्वीवर होता, तोपर्यंत त्याला त्याच्या भावाची आठवण नाही झाली. आपल्या मनमानीचं जीवन तो जगत होता. आणि एक भिकारी लाजार त्याच्या दाराशी होता, त्याला उष्ट माष्ट त्याचा तो खात होता. यांनो, अतिशय हालाकीच्या जीवनामध्ये लाजाराने आपलं जीवन पृथ्वीवर घालवलं. पण जेव्हा मरणानंतर तो अब्रामाच्या उराशी आशीर्वादाने गेला आणि हा श्रीमंत व्यक्ती अग्नीमध्ये उभा राहिलेला पाहिला, तेव्हा त्याला कळलं की पृथ्वीवरचं जीवन क्षणभंगूर जीवन मी जगलो. म्हणून प्रियांनो, आम्हाला पण त्या दाखल्यातून हेच शिकायला मिळतं, पृथ्वीवर आम्ही कसेही असू, कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही प्रभूमध्ये चालत असू, त्याची काळजी करायची नाही. कारण वरती आमच्यासाठी एक चांगलं जीवन, एक चांगला आशीर्वाद आमची वाट पाहत आहे. लाजाराने कधी विचारही केला नसेल की मला इतकं चांगलं जीवन वरती गेल्यावर मिळेल, इतक्या चांगल्या जीवनामध्ये मला वरती राहायला मिळेल, हे लाजाराने आठवलं पण नसेल. पण लाजाराला वरती गेल्यावर कळलं की मी अब्रामाच्या उराशी बसलेलो आहे आणि श्रीमंत व्यक्ती हा आगीमध्ये उभा राहिलेला त्याने प्रत्यक्ष नेत्राने पाहिलं. तेव्हा तो श्रीमंत व्यक्ती म्हणला, अब्रामा माझ्या बापा, करमुळी पाण्यात बुडवून एक थेंब माझ्या जिभेवर सोड आणि माझी जीभ थंडी कर. परंतु अब्राम म्हटला, इथून तिकडं कुणी जाऊ शकत नाही, तिकडून कुणी इकडं येऊ शकत नाही, इकडची वस्तू तिकडं जाऊ शकत नाही आणि तिकडची वस्तू इकडे येऊ शकत नाही. कारण प्रियांनो, देवाचे राज्य फक्त देवाच्या लोकांसाठीच मर्यादित आहे. ज्यांना देवाच्या राज्यामध्ये प्रभूने घेण्याचं ठरवलं नाही, त्यांच्यासाठी ते राज्य नाही. पण प्रियांनो, आज अशी परिस्थिती आहे, ज्यांच्या हृदयात येशू ख्रिस्त आहे, जे येशू ख्रिस्तावर विश्वास धरून प्रभूमध्ये चालत आहेत, त्यांनाच काही जण आज म्हणत आहे की हे नरकात जाणार आहे. यांनो, वचनाला दोष लावणं म्हणजे देवाच्या अपराधी होणं ही प्रक्रिया आहे. म्हणून बायबलचा आत्मा शेवटी एवढंच सांगत आहे, वचनाला दोष लावू नका. वचनाला दोष लावणं म्हणजे स्वर्गापासून स्वतःला आलिप्त करण्याची प्रक्रिया आहे. म्हणून समय ओळखून अंतिम समयामध्ये तरी आम्ही वचनाचा आदर करणारे व्हावे, वचनाप्रमाणे प्रक्रिया करणारे व्हावे. म्हणून देवबाप आमच्याकडं मोठ्या आशेने पाहण्याची प्रक्रिया करत आहे. म्हणून आजच्या या छोट्याशा संदेशातून देवबाप तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देऊ. आमेन. डोळे बंद करा. काही सेकंद आपण शांत राहूया प्रियांनो.
मग आपण प्रार्थना करूया. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा. उपकार है तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा. उपकार है तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद. योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे. योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे. मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं. मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा. उपकार है तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद. कोटि कोटि स्तुति धन्यवाद. कोटि कोटि स्तुति धन्यवाद. होय माझ्या बापा, तुझ्या नावाला मी धन्यवाद देतो, तुझ्या नावाला उंचावतो. मान, महिमा, गौरव, सन्मान, स्तुती, आदर सर्व काही माझ्या बापा आम्ही तुझ्या पवित्र नावाला देतो. माझ्या बापा, तुझा जय जयकार करतो, तुला उंचावितो, तुला स्तवितो. माझ्या बापा, स्वर्गीय बापा, आज पुन्हा एकदा या परिवारात स्वर्गीच्या देवा तू वचनातून आणि विचारातून या प्रियजनांशी बोललेला आहे. कोण कोणत्या पातळीचा विश्वासणारा आहे, किती जमा कोणत्या विश्वासणाऱ्याने काय केलेलं आहे हे तुझ्याशिवाय कोणाला समजू शकत नाही. प्रत्येकाने काही ना काही जमा केलेलं आहे माझ्या बापा. असा एकही विश्वासणारा नाही माझ्या बापा की त्याने काही तुझ्या नावामध्ये असताना जमा केलं नाही. आणि ज्याने तुझ्या नावामध्ये राहून काही जमा केलंच नाही माझ्या बापा, तो तुझा असूच शकत नाही माझ्या बापा. म्हणून स्वर्गीच्या देवा, ज्यांनी जसं पण जमा केलेलं आहे ते जमा केलेल्याप्रमाणे तुझा पवित्र आत्मा आपल्या सेवकाच्या मुखातून त्यांच्याशी बोलत आहे. आज तू वचनातून या ठिकाणी बोललेला आहे माझ्या बापा. तुला जसं पण सांगणं आवश्यक वाटलं त्याप्रमाणे तू या प्रियजनांशी वचनातून आणि विचारातून बोललेला आहे. स्वर्गीच्या देवा, या परिवारांना आशीर्वादानं भर. यांना मी तुझ्या अधीन आणि स्वाधीन केलेलंच आहे माझ्या बापा. तुझी कृपा आणि दया या प्रियजनांवर तू सतत ठेव माझ्या बापा. हे घर, ही जागा सदैव आशीर्वादानं भरलेली ठेव माझ्या बापा. या घरातल्या तेला मिठापिठाला
आणि सर्व वस्तूंना तू सदैव आशीर्वाद दे माझ्या बापा. या घराच्या सभोवती तुझे दूत यांच्या रक्षणासाठी तू सदैव उभे कर, अशी ही प्रार्थना करतो. आज आपल्या दासाला तुझ्या नावाने या ठिकाणी येऊन वचन सेवा आणि प्रार्थना दोही सेवा करण्याची संधी तू दिली, यासाठी धन्यवाद. मान सन्मान गौरव सर्व माझ्या बापा मी तुला देतो. धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय आणि गोड नावानं मागतो, म्हणून तो ऐक माझ्या बापा. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे तो आमच्या गुन्ह्यात सोडले आहे तसे तो आमचे ऋण आम्हास सोड, तर आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. प्रभू येशू रक्त की जय. प्रभू येशू रक्त की जय. प्रभू येशू रक्ताचा जय जयकार असो. आमेन. धन्य धन्य येशू नाम, धन्य येशू नाम, धन्य येशू नाम सर्वकाळ. धन्य येशू नाम, धन्य येशू नाम, धन्य येशू नाम सर्वकाळ. आमेन. फार आशीर्वादित आहात.